दुलदेव तालुका फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका माधुरी बिवरकर सोनवलकर यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरती निवड झाली आहे। या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत। नमस्कार, मी राजकुमार गोपने। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। दुलदेव तालुका फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुलदेव च्या उपशिक्षिका माधुरी निलेश बिवरकर सोनवलकर यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अर्थातच बालभारतीच्या सदस्यपदी निवड झाली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। खरं तर इतकं मोठं यश संपादन तुम्ही केलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? या सर्वांमध्ये मला पहिल्यांदा आपल्या सर्वांना आनंदाने सांगू इच्छिते की कारण पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरती सदस्यपदी निवड होणं हे आमच्यासाठी खरं तर आनंदाची बाब आहे। ग्रामीण भागातून जेव्हा आपण वरच्या लेवलला जाऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करतो आणि त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप मिळतं, तर त्यासाठी बालभारती पुणे आणि तसेच SCRT पुणे यांची मी सदैव ऋणी राहील। यासाठी मला जे पाठबळ मिळालेलं आहे माझ्या घरातून, खास करून माझ्या सासरच्या लोकांचं जे पाठबळ आहे आणि माझ्या वडिलांनी जो वारसा दिलेला आहे, त्याच्यामुळे आज या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्याबद्दल सर्वांचे मी प्रथमतः ऋणी आहे। खरं तर तुमच्या वडिलांची जिद्द आणि सासरचं पाठबळ यावरती तुम्ही हे संपादन केलेलं आहे। कसा तुमचा प्रवास नेमका माधुरी सोनवलकर यांचा प्रवास कसा सुरू झाला? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा दुधेबावी या ठिकाणी झालं। त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 12वी पर्यंत तिरकवाडी हायस्कूल, अर्थात आपणा सर्वांना माहित आहे की जय भवानी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तिरकवाडी या ठिकाणी झालेलं आहे। 12वी मध्ये गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा बहुमान मिळालेला आहे। त्यानंतर फलटण डाएट या ठिकाणी माझं D.Ed पूर्ण झालेलं आहे। त्यावेळेसही मी जिल्ह्यामध्ये 2 वर्ष प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते। त्याच्यानंतर मला लगेचच आपल्या निवड समितीच्या याच्यातून नोकरी लागली। प्राथमिक शिक्षिका म्हणून प्रथमतः मी जालना जिल्हा परिषदेला बदनापूर तालुक्यामध्ये रुजू झाली। त्या ठिकाणी मी 5 वर्ष 2 महिने काम केल्यानंतर स्वजिल्हा अर्थात सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये 3 वर्ष सेवा केली आणि त्याच्यानंतर 2018 पासून ते आज अखेर मी प्राथमिक शाळा दुलदेव या ठिकाणी कार्यरत आहे। यामध्ये ज्या सर्वांनी मला सहकार्य केलं, कारण लढलं तर घडलं असं असतंय, आणि मग घडण्यासाठी जे सर्वांनी सहकार्य केलं, प्रेरणा दिली, त्या सर्वांची मी या प्रवासामध्ये ऋणी आहे। काय नेमकं तुमची शैक्षणिक पात्रता काय? माझं शिक्षण MA एज्युकेशन तसेच MA मास्टर्स इन इंग्लिश आहे। माझं M.Ed पूर्ण झालेलं आहे। तसेच मी सध्या MSW करत आहे। शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची आवड असल्या कारणास्तव शिक्षण विभागात मी ऑलरेडीच सेवा करीत आहे, बजावत आहे, आणि भविष्यात जर संधी मिळाली तर समाजकार्याशीही माझं काम थोडंसं रिलेटेड राहील आणि या निवडीच्या माध्यमातून त्या दोन्ही संधी मला उपलब्ध होतील। बालभारतीवर तुमची निवड झाली आहे, काय नेमकी कशा प्रकारे निवड झाली ती? 22 डिसेंबर या रोजी मला बालभारतीकडून निवेदन आलं होतं की आपण मुलाखतीसाठी पात्र आहात म्हणून, आणि तदनंतर 31 डिसेंबर 2022 रोजी माझी परीक्षा झाली त्या ठिकाणी। तसंच PPT प्रेझेंटेशन होतं, मुलाखत होती। या सर्व प्रोसेस मधून आम्ही त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालो। म्हणजे तसे तर खडतर प्रवास होता, कारण साधारणतः सकाळी 9:30ला आम्ही एंटर झालो होतो आणि संध्याकाळी 5:30ला आम्ही बालभारतीमधून बाहेर पडलो होतो। सकाळी सुरुवातीला आम्हाला नेट सेट लेवलचा जो पेपर असतो इंग्लिशचा, त्या लेवलचा पेपर होता। त्याच्यामध्ये गुणांकन झाल्यानंतर आम्हाला PPT प्रेझेंटेशन होतं। त्यानंतर एका विषयावरती तुमचं 300 ते 350 शब्दामध्ये मत व्यक्त करायचं होतं इंग्रजीमधून। तसंच PPT प्रेझेंटेशन झाल्यानंतर आमचं टेबल टॉक होता, जे पॅनल होतं त्या पॅनलमध्ये सोमवंशी मॅडम होत्या, धन्वंती हार्डीकर मॅडम होत्या, तसेच आमचे बालभारतीचे इंग्रजी विभाग प्रमुख अर्थात सचिव सेक्रेटरी माननीय संतोष पवार साहेब होते। या सर्वांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता। पॅनलनं खूप छान सहकार्य केलं आणि पुढे काम करण्यासाठी अतिशय छान पद्धतीने प्रेरणा दिली। त्याबद्दल पॅनलचेही मी धन्यवाद मानते। या व्यतिरिक्त तुम्ही कुठे कार्यरत होता इतर ठिकाणी? या व्यतिरिक्त मी सातारा जिल्ह्याच्या इंग्रजी विभाग प्रमुखाची सदस्य आहे। तसेच शिक्षण समृद्धी म्हणून शिक्षण विभागाचं सातारा जिल्हा परिषदेचं त्रैमासिक आहे, या त्रैमासिकाची संपादक मंडळाची मी सदस्य आहे। कोविड काळामध्ये एक मूल माझी जबाबदारी, माझी शाळा माझी जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून काम केलेलं आहे।
तसंच आमचे जे तालुक्याचे गुणवत्ता कक्ष असतो त्या गुणवत्ता कक्षामध्ये मी इंग्रजी विषयाची सदस्य म्हणून काम पाहते आहे. तसेच मूल्यवर्धनला खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. मूल्यवर्धनसाठी माझं पोस्टर आणि ध्वनिचित्रफीत जी आहे माझ्या शाळेची ती राज्यस्तरावरती प्रथम क्रमांकाने स्वीकृती मिळालेली होती. त्यासाठी मी मुता फाउंडेशनचं आभार मानते, कारण मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही साधारणतः संपूर्ण महाराष्ट्राला समजलो. या व्यतिरिक्त जीवन शिक्षण हे मासिक आहे SCRT पुणे यांचं, तसंच बालभारती यांचं, तर त्यामध्ये माझे लेख प्रसिद्ध होत असतात. शिक्षण संक्रमण माध्यमिक विभागाचं जे हे आहे काय म्हणता येईल आपल्याला, जे मासिक आहे त्याच्यामध्येही माझं लेख प्रसिद्ध होत असतं. तसे दैनिक सकाळमध्ये माझं लेखन आहे. बरेचसे जे वर्तमानपत्र आहे सातारा जिल्ह्याशी निगडीत ग्रामीण भागाशी, त्याच्यामध्येही लेखनाची संधी बऱ्याचदा प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. हे करत असताना खरं तर तुम्हाला कुणाकुणाचे मार्गदर्शन लाभले? विशेष करून पाटण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी अर्थात माझ्या मार्गदर्शिका माननीय दीपा बोरकर मॅडम, ज्या सध्या पाटण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी आहेत, त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. त्यांच्या माध्यमातून मी ब्रिटिश काउन्सिल सोबत इंग्रजी विषयासाठी 5 वर्ष काम केलेलं आहे. तदनंतर औरंगाबाद अर्थात विद्या प्रादेशिक प्राधिकरण औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही माझं दरवर्षी प्रशिक्षण असते इंग्रजी विषयाशी संबंधित. रवींद्र खंदारे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, तेही माध्यमिकला उपशिक्षण अधिकारी पदी आहेत. तसेच सध्या गमरे साहेब म्हणून आमचे गटशिक्षण अधिकारी आहेत, यांचंही मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. प्रभावती कोळेकर मॅडम असतील, माननीय मुजावर मॅडम असतील, या सर्वांचं आतापर्यंत मला सहकार्य लाभलेलं आहे. आणि तालुका स्तरावरती खास करून मी नाव घेऊ इच्छिते, मठपती साहेब म्हणून आहेत आमचे, त्यांचंही बऱ्याचदा मार्गदर्शन मिळत असतं की शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये कशा पद्धतीने आपण आपल्याला वृद्धिंगत करू शकतो आपलं ज्ञान. आणि तसेच माझे माहेरचे सर्व हितचिंतक, सासरचे सर्व हितचिंतक, माझ्या मित्रमैत्रिणी, तसेच माझे सगळे सोयरे, आप्तेष्ट, या सर्वांची मला आतापर्यंत साथ मिळालेली आहे. खरं तर तुम्ही एक उच्च शिक्षित कुटुंबामधून येता, बिहोरकर कुटुंबामधून उच्च शिक्षित कुटुंबातून येता. अगदी खरं आहे, कारण आमच्या सासरच्या कुटुंबाला शैक्षणिक फार मोठी पार्श्वभूमी आहे. खास करून मी उल्लेख करील, माझे सासरे माननीय प्राचार्य भिवरकर सर, दत्तात्रय भिवरकर सर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अर्थात आपण जे कोल्हापूर विभाग म्हणतो किंवा बोर्ड परीक्षा म्हणतो त्यामध्ये चीफ मॉडरेटर म्हणून सलग 10 ते 15 वर्ष काम केलेलं आहे. तसेच मराठी विषयाचे विभागामध्ये तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांचं सामाजिक कामही तसंच आहे आणि शैक्षणिक कामही, ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत प्राचार्य म्हणून, तर त्यांचं मराठीसाठी खास मार्गदर्शन राहतं. तुमचे पतीही उच्च शिक्षित आहेत. सरांनी कायमच प्रेरणा दिलेली आहे, कोणतंही काम असू द्यात, माधुरी तू त्या ठिकाणी करू शकते, विषय कितीही गंभीर असला तरी माधुरी तू खंबीर आहेस, असं नेहमी त्यांचं सांगणं असतं. आणि आज जे काही मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये खास करून भिवरकर सरांचा सपोर्ट फार मोठा आहे, कारण बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देअर इज अ मॅन. माहेरचं खरं तर तुमच्या वडिलांची खूप मोठी जिद्द होती. तुमच्या इतर भावंडांनाही शिकवण्यात त्यांनी खूप मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे. अतिशय बुद्धिमान असे काशीनाथ सोनवलकर म्हणून संपूर्ण तालुक्यालाही परिचित होते. वडिलांना सगळ्यात मोठा वारसा वडिलांकडून काय घेतला असेल तर नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व हे वडिलांकडून मिळालेलं आहे. वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा भविष्यात जोपासण्याचा प्रयत्न करेन आणि आज जे काही आम्ही आहोत ते वडिलांमुळे. काय करतात आपली इतर भावंड, ज्या इतर बहिणी आणि भाऊ, तुमचं काय करतात? आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. आम्ही 4घींपैकी मोठी बहीण गृहिणी आहे, मी 2 नंबरची प्राथमिक शिक्षिका, 3 नंबरचीच क्लिरिकल विभागासाठी आम्ही प्रयत्न चालू आहेत. आता तिचं BA पूर्ण झालेलं आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका वगैरे त्यासाठी प्रयत्न करते आहे ती. आणि 4 नंबरची बहीण जी आहे ती आपले गोविंद जे आहे त्या ठिकाणी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत आहे. बंधू BTech झालेले आहेत आणि UPSC साठी प्रिपरेशन करत आहेत, म्हणजे तयारी चालू आहे त्यांची स्पर्धा परीक्षेसाठी. ग्रामीण भागातील मुलांसाठी जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? ज्या ठिकाणी तुम्ही खंबीरपणे उभं राहू शकता, जिथून तुम्हाला प्रेरणा मिळेल, जिथं तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. आणि कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य नाही, तर कष्टाला पहिल्यांदा प्राधान्य द्या, कारण मला वाटतं यशाला कोणता शॉर्टकट नसतो. तर मग कष्ट हे कितीही अडचणीतलं असू द्या, काही असू द्यात, त्या ठिकाणी तुम्ही फक्त कष्टाने त्या गोष्टीला ओव्हरकम करू शकता, त्यावरती मात करू शकता. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका, चांगली नीतिमूल्य अंगी बाळगा आणि भविष्याचे चांगले नागरिक घडण्यासाठी प्रयत्न करा. या ठिकाणी
माधुरी बिहोरकर यांचे पती निलेश बिहोरकर आपल्या समेत आहेत. सर, आपले खूप खूप स्वागत. नमस्ते सर्वांना. नमस्कार. काय तुमचं नेमकं कसं पाठबळ असतं मॅडमला? निश्चितच बघा, कारण आज जर पाहायला गेलं तर आपली भारतीय संस्कृती जर पाहायला गेली तर स्त्री म्हटलं की चूल आणि मूल याच्या पलीकडे आपण पाहत नाही. पण आज पुरुषांनी जर विचार केला तर निश्चित जसं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, ही म्हण आपल्याकडे रूढ आहे. त्याच पद्धतीने ही जर मन बदलायची असेल तर निश्चित मी म्हणू शकतो की इथून पुढे म्हटलं पाहिजे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा सुद्धा हात असतो. हे जर म्हटलं गेलं तर निश्चित आपल्या संस्कृतीसाठी वावगं ठरणार नाही. एवढाच विचार करून ज्या वेळेस ज्या गोष्टी या ठिकाणी शक्य असतील त्या गोष्टी या ठिकाणी माधुरीला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या निमित्तानं आपण म्हणतो की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावरच त्याचं सोनं बनतं, पण त्या लोखंडामध्ये ते गुणधर्म असावे लागतात. आणि हेच जर गुणधर्म समोरच्या व्यक्तीत असतील तर निश्चित आपण त्याला पाठबळ देणं गरजेचं असू द्यात, मग ती स्त्री असू द्यात किंवा पुरुष असू द्यात. कुठं सध्या सर तुम्ही कार्यरत आहात? मी आता सध्या न्यू इंग्लिश स्कूल निंबोरे, जय भवानी एज्युकेशन सोसायटीचं जे न्यू इंग्लिश स्कूल निंबोरे आहे त्या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि इंग्लिश विषय या ठिकाणी शिकवत आहे. तर या होत्या माधुरी बिहोरकर सोनवलकर. अतिशय गरीब परिस्थितीतून खडतर अभ्यास करून दुधेबावी सारख्या माहेर त्यांचं दुधेबावी येथून त्यांनी टिळकवाडी हायस्कूलला प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर डीएडला त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अर्थातच बालभारती यावरती त्यांची सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. जिद्द चिकाटी त्यांच्या माहेरचं त्यांचे वडिलांची जिद्द होती. काशीनाथ सोनवलकर अतिशय जिद्दी आणि कर्तृत्ववान असे त्यांचे वडील होते. त्यांनी आपल्या सर्वच मुलांना उच्च शिक्षित या ठिकाणी केलेलं आहे. एक समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे. आणि त्यांचंच बाळकडू घेऊन त्या माधुरी बिहोरकर सोनवलकर यांनी एक अतिशय चांगलं पद या ठिकाणी त्यांनी खेचून आणलेलं आहे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. अशा माधुरी बिहोरकर सोनवलकर आपल्या समेत होत्या. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी दुर्देव फलटण.